नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 28 भक्ती मार्गाच्या आचरणाविषयी कपिल देवांचे उपदेश। श्लोक नंबर 39। राइट, यथा पुत्राच वित्ताच प्रथमं मर्त्य प्रतीयते। It's a 4 line? Oh, it's a 2 line slow. That's a lot. यथा पुत्राच वित्ताच पृथं मर्त्यः प्रतीयते अप्यात्मत्वेनाभिता। Where does it stop? अप्यात्मत्वेनाभितात देहादे पुरुषस्तथा। यथा पुत्राच वित्राच पृथं मर्त्यः प्रतीयते अप्यात्मत्वेनाभिमतात् देहादेह पुरुषस्तथा। यथा पुत्राच वित्राच पृथं मर्त्यः प्रतीयते अप्यात्मत्वेनाभिमताद् देहादे पुरुषस्तथा। यथा पुत्राच वित्राच पृथं मर्त्य प्रतीयते अप्यात्मत्वेनाभिमतात् देहादे पुरुषस्तथा। यथा पुत्राच वित्राच पृथं मर्त्य प्रतीयते अप्यात्मत्वेनाभिमतात् देहादे पुरुषस्तथा। यथा ज्याप्रमाणे पुत्रापासून च आणि वित्तात संपत्तीपासून च तसेच पृथक भिन्न मर्त्यः एक मर्त्य मानव प्रतीयते जानतो
अपि जरी आत्मत्वेन निसर्गतः अभिमतात ज्याविषयी मनुष्याला आसक्ती आहे, देह आदे त्याच्या भौतिक शरीर, इंद्रिये आणि मनापासून, पुरुषः मुक्तात्मा तथा त्याचप्रमाणे. भाषांतर आहे. आपल्या कुटुंब आणि संपत्तीविषयी असलेल्या प्रगाढ आसक्तीमुळे मनुष्य मुलाबाळांना आणि पैशाला आपला स्वतःचा असे समजत असतो. तसेच भौतिक देहावरील आसक्तीमुळे त्याला देह आपला आहे असे वाटत असते. परंतु वस्तुतः मनुष्याला जसे कळू शकते, कुटुंब आणि संपत्ती ही आपल्यापासून भिन्न आहे, तसेच मुक्तात्म्यालाही आपण आणि आपला देह एकरूप नाही हे समजू शकते. हे समजू शकते. ही शेवटची समाधी अवस्था भगवान कपिल देव समजावून सांगत आहेत. मद्याची नशा चढलेल्या मनुष्याला आपल्या देहावर वस्त्र आहे की नाही याची जशी जाणीव नसते, त्याप्रमाणे परिपूर्ण साक्षात्कारी जीवाला स्वरूप साक्षात्कार झालेला असल्याने आपल्या शरीराची हालचाल कशी होते अथवा शरीर कसे कार्य करते याची काहीच कल्पना नसते. मुक्त योगाचा शरीराचा भार त्याच्या इंद्रिय समवेत भगवंत स्वतःवर घेतात आणि ते दैव प्राप्त कर्मे संपेपर्यंत कार्यरत राहते. स्वरूप अवस्थेची जागृती झालेला आणि योगाभ्यासाचे अंतिम पूर्णत्व अर्थात समाधी प्राप्त झालेला असा मुक्त भक्त भौतिक शरीराच्या उपफळांवर स्वतःचा अधिकार सांगत नाही. अशा रीतीने आपली शारीरिक कृत्ये ही स्वप्नातील शारीरिक कार्यासमान असल्याचे तो मानतो. इथपर्यंत आपण काल वाचलेलं. यालाच समाधी अवस्था म्हणतात. समाधी अवस्थेमध्ये मनुष्य भगवंतांना प्रत्यक्षपणे पाहू शकतो आणि अशा अवस्थेला पोहोचल्यानंतर भौतिक जगाशी त्याचं काहीही देणं घेणं राहत नाही. त्याचं शरीर थोडा वेळ राहतं. प्रभुपाद उदाहरण देतात, फॅन बंद केल्यानंतर थोडा वेळ फॅन फिरतच राहतो. तसं आपण मुक्त झाल्यानंतर देखील थोडा वेळ हा शरीर राहणार आहे. असं नाही की मुक्त झाला म्हणजे दुसऱ्या दिवशी भगवत धामात गेला. आणि त्या शरीराला व्याधी वगैरे पण असणार आहेत. परंतु जो आत्मा असतो तो नाही शरीराशी आपला संबंध ठेवतो, नाही शरीराच्या उपफळांशी आपला अधिकार किंवा संबंध ठेवतो. उपफळ म्हणजे काय? या शरीराशी शरीराने निर्माण केलेलं सगळं. शरीराने काही निर्माण केलेलं नसतं तरी पण त्या शरीराला वाटतं की मी निर्माण केलेलं आहे. विशेष करून कुटुंब आणि संपत्ती हे या आजच्या या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. ज्या श्लोकाचा अर्थ आहे, भाषांतर आहे, आपल्या कुटुंब आणि संपत्तीविषयी असलेल्या प्रगाढ आसक्तीमुळे मनुष्य मुलाबाळांना आणि पैशाला आपला स्वतःचा असे समजत असतो. आसक्तीमुळे. तसेच भौतिक देहावरील आसक्तीमुळे आपल्याला आपला देह आपला आहे असे वाटत असते. परंतु जो समाधी अवस्थेला पोहोचतो, जो आत्मा मुक्त होतो, त्याला कळू लागतं की कुटुंब आणि संपत्ती आपल्यापासून वेगळे आहेत, तसंच आपण आणि आपला देह हे वेगळे आहेत, एकरूप नाही. तात्पर्य: वास्तविक ज्ञानाचा स्तर या श्लोकात सांगितलेला आहे. जगात पुष्कळ मुले आहेत,
पण त्यापैकी काही मुलामुलींनाच आपण आपली असे मानतो, कारण आपणास त्यांच्यावर आसक्ती असते. तरीही आपणास समजत असते की आपली मुले बाळे आपल्यापासून वेगळी आहेत. त्याचप्रमाणे पैशावरील प्रगाढ आसक्तीमुळेच आपण बँकेतील काही पैसा आपला आहे असे मानतो. ऍक्च्युली ते वेगळं आहे. त्याच रीतीने या देहावरील आसक्तीमुळे आपण हा देह आपला असल्याचा दावा करतो. हे माझे शरीर आहे असे आपण म्हणतो. नंतर या स्वामित्वाच्या संकल्पनेचा अधिक विस्तार करून आपण म्हणतो की हा माझा हात आहे, हा माझा पाय आहे, आणि पुढेही विस्तार करून आपण म्हणतो की हा माझा पुत्र आहे, ही माझी कन्या आहे, ही माझ्या बँकेतील रक्कम आहे. परंतु वस्तुतः आपल्याला माहित असते की माझा पुत्र व धन माझ्यापेक्षा भिन्न आहेत, वेगळे आहेत. या ठिकाणी केवळ जाणून घेण्याचा प्रश्न आहे, आणि योग्य जाणीवेला व ज्ञानाला प्रतिबुद्ध असे म्हणतात. भक्ती मार्गामध्ये किंवा कृष्ण भावनेमध्ये ज्ञान प्राप्त करून मनुष्य मुक्त होऊ शकतो. तात्पर्य एवढाच आहे. बेसिकली तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात की इट्स कॉमन सेन्स. तुमच्या मुलाला तुम्ही तुमचं म्हणता का? नोबडी नोज. आई एक वेळ म्हणू शकते की माझ्या उदरातून त्याने जन्म घेतलेला आहे, वडिलाला तेवढं पण म्हणायचा अधिकार नाही, तरी पण तो माझं माझं करत असतो. माझा मुलगा, माझी पत्नी. ठीक आहे, मुलगा आपला उपफळ आहे, पत्नी माझी कशी काय झाली? पत्नी तर वेगळीच असते. याचा अर्थ निरस उदासीन होणे असा नाही आहे. भक्त जो असतो तो मनातून इतका निर्मळ होतो, इतका शुद्ध होतो की तो सगळ्यांना आपलं म्हणायला लागतो, आणि हे काही कठीण काम नाही आहे. आजकाल समाजामध्ये सगळ्यात मोठा मेडिकल प्रॉब्लेम आहे तो म्हणजे मुलं होत नाहीत. पुरुषांमध्ये प्रॉब्लेम आहे, स्त्रियांमध्ये प्रॉब्लेम आहे, दोघांमध्ये प्रॉब्लेम आहे. भयानक परिस्थितीमध्ये भयानक केमिकल्सना आपण एक्सपोज झालेलो असल्यामुळे एक्झॅक्टली काय कारण आहे माहिती नाही, परंतु नपुंसकता वाढत चाललेली आहे, इनफर्टिलिटी याला म्हणतात. असे बरेचसे भक्त पण आहेत ज्यांना मुलं नाही आहेत, मुलं होत नाही आहेत. आमच्याकडे बरेच जण येतात, त्यांना मी काहीही न विचार करता अजिबात कशाचाही लॉजिकली सांगड न घालता डायरेक्टली सांगतो, दत्तक घ्या. भक्त हा सगळ्यांवर प्रेम करू शकतो, पण दत्तक घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? परंतु हे त्यांची पण इच्छा असते, भक्त लोकांची पण इच्छा असते, नाही 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 आपला स्वतःचा मुलगा पाहिजे. अरे आपला स्वतःचा काय आणि दुसऱ्याचा काय, सगळे सेमच आहेत. तेवढंच समान प्रेम करायचंय आपल्याला. होय नाही? कशावरून तुमचा झाला तो? पुढे सर्टिफिकेट दिलंय तुम्हाला भगवंतांनी, हा तुमचा आहे म्हणून. हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीच्या दिवशी जर आदला बदल केली तर आयुष्यभर कोणाला कळणार नाही आपला आहे. सिरियसली, आय मीन या काही प्रमाणात केस सेम असतात, डोळ्याचे कलर सेम असतो वगैरे वगैरे, परंतु काय समजणार आहे? आपल्याला पण माहिती आहे आपल्यापासून हे वेगळे आहेत, मन जुळत नाहीत, काय उपयोग आहे त्याचा? तरी पण आपली आसक्ती असते त्याच्यावरती. सेम पैसा, बंगला, गाडी, आपल्याला माहिती आपलं नाही आहे, तरी पण त्याच्यावरती आपली आसक्ती असते. आणि या कॉमन सेन्स वरून प्रभुपाद आपल्याला समजावून सांगतायत की सेम टू सेम हा शरीर, हे शरीरच आपलं नाहीये, तरी पण आपल्याला या शरीरावरती आसक्ती आहे. माझा हात, माझा पाय, माझे डोळे. आता सुंदरतेची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते, परंतु तुम्हाला जे सौंदर्य वाटतंय त्याच्यापेक्षा एक्झॅक्टली अपोजिट कुणी कुरूप असेल, त्या व्यक्तीला पण आरशात बघून वाटत असते की आपल्या इतकं सुंदर कुणी नाहीच आहे.
एवढी आसक्ती. या भौतिक जगाच्या तुलनेत देखील सुंदरतेच्या बऱ्याच व्याख्या आहेत, काळे गोरे वगैरे, पण प्रत्येकाला वाटत असतं माझ्या इतका सुंदर कोणीच नाही. अर्धे केस गेलेले असतात तरी त्याला वाटत असतं माझ्या इतके केस कोणाचेच चांगले नाही. अंगाची हाडं दिसत असतात तरी त्याला वाटत असतं माझ्या इतका बलवान कोणीच नाही. एक गोष्ट साधी लक्षात राहत नाही त्याला पण वाटत असतं माझ्या इतका बुद्धिमान कोणीच नाहीये. ही मीची जी संकल्पना आहे, या मीच्या संकल्पनेवरती आपण अडकून राहिलेला असतो आणि ते सगळं शारीरिक स्तरावरती असतं. आणि म्हणून भगवान कपिलदेव आपल्याला या श्लोकामध्ये सांगतायत की समाधी अवस्था म्हणजेच याच्यापासून टोटली वेगळं होणे. कालच्या श्लोकात जसं आपण वाचलं, या शरीरापासून पूर्णपणे वेगळं होणे. शरीर मी नाहीच आहे, शरीर माझं नाहीच आहे, मी नाही आहे या स्टेजला काही जण येऊ शकतात, परंतु शरीर माझं नाही आहे या स्टेजला पण आलं पाहिजे. शरीर भगवंतांचं आहे, भगवंतांच्या सेवेमध्ये वापरलं पाहिजे. शरीराने निर्माण केलेली उपफळं ती पण माझी नाही आहे, भगवंतांनी दिलेले. माझा हट्ट होता म्हणून भगवंतांनी दिलेले, नाही तर त्यांना द्यायची पण काही गरज नाही. मुलं तुम्हाला पाहिजे होती, तुमच्यावर लादलीत थोडीच ती. तरी पण त्याच्यावरती आसक्ती आहे. तर अशा प्रकारे शरीरावरच्या उपफळांवरची आसक्ती सोडून देणे, आपली संपत्ती, धन, शरीर याच्यावरची उपफळांवरची जशी सोडली तशी शरीरावरची बरं आसक्ती सोडून देणे आणि मी मध्ये रममान होणे, याला समाधी अवस्था म्हणतात, याला समाधी म्हणतात. याचा अर्थ बऱ्याच जणांना असं वाटतं की खूप गूढ अर्थ आहे. जनरली आपल्याला वाटतं की समाधी म्हणजे कुठेतरी खोल तळघरात जाऊन एका विशिष्ट योग आसनामध्ये बसून ध्यानस्थ होऊन तिथेच शरीर सोडून देणे. ऍक्च्युली भावनेला समाधी म्हटलं जातं. भावना ही जी भावना भगवान कपिलदेव समजावून सांगतायत की आपल्या शरीरावर आसक्ती नसली पाहिजे, आपल्या कुटुंबावर, मुलंबाळांवर आसक्ती नसली पाहिजे, आपल्या धनसंपत्तीवर आसक्ती नसली पाहिजे. हे सगळं आपल्याला भगवंतांनी दिलंय, ठीक आहे, परंतु ते भगवंतांचंच आहे, भगवंतांच्या सेवेमध्येच वापरलं पाहिजे अशी भावना निर्माण झाली पाहिजे. आपल्या उपफळांवर आसक्ती नसली पाहिजे. मग असा व्यक्ती ऍक्च्युली काम जरी करत असला तरी तो समाधीस्थच आहे. तो काय एका ठिकाणी गुहेत बसून असलेला पाहिजे असं नाही. तो काम करत असतो. काय काम करत असतो? भगवंतांसाठी काम करत असतो, भगवंतांची सेवा म्हणून काम करत असतो, हो की नाही? पुढे हे थोडस टेक्निकल आहे, पुढचे 3-4 श्लोक. पुढे भगवान कपिलदेव सांगतात की यथोन्मुखाद्विस्फुल्लिंगाद धूमाद्वापि स्वसंभवात अप्यात्मत्वेनावितादत् तद् यथाग्नि पृथग उल्मुखात. धगधगती अग्नी, ज्वाळा, ठिणग्या आणि धूर या सर्वांचा जन्म एकाच जळणाऱ्या लाकडांपासून झालेला असल्यामुळे ते सर्व एकमेकांशी अगदी जवळून संबंधित आहेत. पण तरी सुद्धा धगधगता अग्नी हा ज्वाळा, ठिणग्या आणि धुरांपासून भिन्न आहे. हे समाधी अवस्थेला गेल्यावरती आपल्याला कळायला लागतं. हे सगळं सेपरेट आहे. आता सध्या आपण काय गेलेलं आहे, सगळ्याची गाठ मारून ठेवलेली आहे. मी, माझं शरीर, शरीराशी संबंधित असलेलं सगळं काही माझे 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 माझे. आणि असं आपल्याला परत परत पुन्हा पुन्हा असं वाटतं की या गाठी कधी सुटणार नाहीत. हे सगळे टाईटली बांधलेले आहेत असं वाटतं, परंतु काहीच टाईटली बांधलेलं नसतं. हे सगळं सुट्ट करणे यालाच म्हणतात योगाभ्यास. योगाची ती जी परिपूर्णता असते, टॉपमोस्ट स्टेज, त्या टॉपमोस्ट स्टेज मध्ये हे सगळं वेगळं 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 जाणवायला लागतं आपल्याला. आणि मूळ आपण कोण आहोत ते समजायला लागतं आपल्याला.
आता या उदाहरणामध्ये अग्नी, ज्वाळा, ठिणग्या, धूर सगळं एकाच लाकडापासून आलेलं आहे, सगळं एकमेकांशी संबंधितच आहे. तरीही अग्नी ही ज्वाळा, ठिणग्या, धुरापासून भिन्न आहे. तर अग्नी म्हणजे काय, या सगळ्यांना मिळून आपण अग्नी म्हणतो. पण ऍक्च्युली अग्नीचा इथे अर्थ काय आहे, शक्ती किंवा ऊर्जा. त्या लाकडामध्ये जी पोटेन्शियल एनर्जी असते ती अग्नीच्या स्वरूपात असते. तेव्हा तिला जेव्हा पेटवलं जातं ती अग्नीच्या स्वरूपात असलेली ऊर्जा आपल्याला ज्वाळांच्या स्वरूपामध्ये, ठिणग्यांच्या स्वरूपामध्ये, धुराच्या स्वरूपामध्ये दिसायला लागते. म्हणून ती अग्नी असते का? नाही. कारण ज्वाळा दिसून नष्ट होतात, ठिणग्या दिसून विखरून नष्ट होतात, धूर उडून नष्ट होतो. त्यातली जी अग्नी असते ती मात्र आपण वापरू शकतो आणि त्या अग्नीच्या शक्तीचं रूपांतर दुसऱ्या शक्तीमध्ये करू शकतो. तसंच हा आत्मा हा शरीराची उपफळ, कुटुंब, पैसा सगळ्याशी संबंधित आहे. गृह, क्षेत्र, सूत, आप्त, वित्त. परंतु या सगळ्यांशी संबंधित तो चिटकून जर ठेवला तर तो कधीच समजणार नाही आपल्याला. तो या सर्वांपेक्षा वेगळा आहे आणि म्हणून त्याला या सर्वातून काढून शुद्ध केलं पाहिजे, दुसऱ्या शक्तीमध्ये त्याचं रूपांतर केलं पाहिजे. तात्पर्य, जरी जळणारे लाकूड, ठिणग्या, धूर आणि ज्वाळा एकमेकांपासून विभक्त राहू शकत नाहीत, कारण ती सर्व अग्नीचीच अविभाज्य अंगे आहेत, तरीही ते एकमेकांपासून भिन्नही आहेत. अग्नी आणि धूर एकमेकांपासून भिन्न असले तरीही अल्पबुद्धी मनुष्यच त्यांना एकरूप समजतो. उष्णता आणि प्रकाश यापासून अग्नीला पृथक करता येत नसले तरी अग्नीचा प्रकाश आणि उष्णता हे एकमेकांपासून भिन्न आहेत. अल्पबुद्धी व्यक्ती किंवा अल्पज्ञानी व्यक्तीच असं म्हणू शकतो की हे एक कधीच शक्य नाही यांना वेगळं करणे. परंतु सायंटिस्ट लोकांना माहिती आहे याला वेगळं कसं करायचं. त्याच अग्नीचं रूपांतर टेम्परेचर वाढवून पाण्याच्या टेम्परेचर मध्ये आपण करू शकतो. आजकालचे शास्त्रज्ञ लोक म्हणतात एनर्जी इज नॉट क्रिएटेड, एनर्जी इज ओनली, काय म्हणतात त्याला, चेंज्ड. ऊर्जा ही निर्माण करता येत नाही, एका ऊर्जेचं दुसऱ्या ऊर्जेमध्ये रूपांतर करता येत. हे ज्याला माहिती आहे तो जाणतो. आपल्याला धूर नको आहे, त्यातली फक्त अग्नीची ऊर्जा पाहिजे. तसं हे जास्त पण विचार करू नका. ऍक्च्युली पुढच्या अध्यायामध्ये भगवान कपिलदेव अगदी प्रॅक्टिकली काय काय करायचं सांगणार आहेत. आता सध्या हे योगाभ्यास सांगतायत या अध्यायामध्ये सुरुवातीपासून. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. मग ही समाधी अवस्था काय असते? या समाधी अवस्थेला गेल्यावरती कोणाशीही आपला काही संबंध नाही हे आपण पूर्णपणे जाणलं पाहिजे. मी एक आत्मा आहे, मी शरीर नाही, कुटुंब माझं नाही, मुलं बाळ माझी नाही, पत्नी माझी नाही, संपत्ती माझी नाही, काहीच माझं नाही. वैराग्य, विरक्ती. हे सगळं ऐकल्यावरती आपण घाबरतो, साहजिक आहे. परंतु कोण घाबरतो? जो निर्विशेषवादी आहे, ज्याला भक्ती मार्ग माहिती नाही, तो जास्त घाबरतो. ज्याला भक्ती मार्ग माहिती आहे तो घाबरत नाही. तो म्हणतो या सगळ्यात आनंद आहे. कुटुंबाला देखील कृष्ण भावना भवित करण्यामध्ये आनंद आहे, त्यांना देखील भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये वापरण्यात आनंद आहे, या शरीराला भगवंतांच्या सेवेमध्ये वापरण्यात आनंद आहे. मुळात भगवंतांच्या सेवेतच आनंद आहे. तुम्ही कसंही करा. याला युक्त वैराग्य म्हणतात. युक्त म्हणजे प्रॉपर वैराग्य. परंतु या युक्त वैराग्याच्या स्टेजला येण्यासाठी या सगळ्यांपासून अनासक्त पण झालं पाहिजे. हे माझं म्हणत बसलो तर मग आपण कधीच प्रेमाच्या स्टेजला येणार नाही. ओके. पुढच्या श्लोकामध्ये भगवान कपिलदेव म्हणतात,
भूतेंद्रियांतःकरणात प्रधानाजीव सज्ञितात आत्मा तथा पृथक दृष्टा भगवान ब्रह्मसंगीतः. परमब्रह्म म्हणून ओळखले जाणारे पुरुषोत्तम भगवान द्रष्टा आहेत. ते इंद्रिये, पंचमहाभूते आणि चित्त यांच्याशी संयोग पावलेल्या व्यक्तिगत जीवमात्रापासून भिन्न आहेत. नेक्स्ट स्टेज. मी कोणाशीही संबंधित नाहीये. मी त्या परब्रह्म परमात्म्याशी संबंधित आहे. मग ते दिसायला लागतात. तात्पर्य, परमपूर्णाविषयीची स्पष्ट संकल्पना येथे मांडण्यात आली आहे. जीव हा भौतिक घटकांपासून भिन्न आहे आणि भौतिक घटकांचे सृजन करता परमजीव अर्थात परमपुरुष भगवंत हेही व्यक्तिगत जीवापासून भिन्न आहेत. हे थोडस आता निर्विशेषवाद समजावून सांगणार प्रभुपाद. कारण या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की परमब्रह्म म्हणून ओळखले जाणारे पुरुषोत्तम भगवंत द्रष्टा आहेत. द्रष्टा म्हणजे बघणारे. ते म्हणजे ते भगवान हे इंद्रिय, पंचमहाभूते, चित्त यांच्याशी संयोग पावलेल्या व्यक्तिगत जीवमात्रापासून भिन्न आहेत. द्रष्टा, द सियर. जीवाला या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. जीव हा इंद्रिय, पंचमहाभूत आणि चित्त यांच्याशी संयोग पावलेला असतो. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश. म्हणजे तुमचं एखादं नख तोडून काढलं त्याला म्हणायचं पंचमहाभूत. त्याच्यापासून तयार झालेलं आहे नख. म्हणजे शरीर पंचमहाभूतांनी तयार झालेलं आहे. तसंच त्याच्यामध्ये इंद्रिय आहेत आणि चित्त म्हणजे मन. चित्त कधी कधी मन म्हणून वापरलं जातं, बुद्धी म्हणून वापरलं जातं. मन, बुद्धी, अहंकार या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनला जीव समजायला लागतो हे मीच आहे. आणि या जीवापासून वेगळा आहे परमात्मा, परमब्रह्म. जीव देखील या सगळ्यांपासून वेगळा झाल्यानंतर तो परब्रह्माशी एकरूप होत नाही, तो वेगळाच राहतो. हा पॉइंट इथे प्रभुपाद समजावून सांगतील. परमपुरुषाविषयीची स्पष्ट संकल्पना इथे मांडण्यात आली आहे. जीव हा भौतिक घटकांपासून भिन्न आहे आणि भौतिक घटकांचे सृजन करता परमजीव अर्थात परमपुरुष भगवंत हेही व्यक्तिगत जीवापासून भिन्न आहेत. मगाच्या 2 श्लोकामध्ये आपण वाचलं की आपण शरीराची उपफळ याच्यापासून सगळ्यापासून वेगळं आहे. तसंच आता नेक्स्ट स्टेज जाणायची ते म्हणजे परमब्रह्म किंवा परब्रह्म किंवा परमात्मा भगवान हे देखील माझ्यापासून वेगळे आहेत. एकच नाही आहेत, एकच होऊ शकत नाहीत, वेगळे. या अचिंत्य भेद अभेद नामक तत्वज्ञानाचे प्रतिपादन श्री चैतन्य महाप्रभूंनी केलेले आहे. चैतन्य महाप्रभूंचे मेन शिकवण हीच आहे, अचिंत्य भेदाभेद तत्व. अचिंत्य म्हणजे ज्याचं आपण कल्पना करू शकत नाही की हे असं कसं काय होऊ शकतं. आणि भेद अभेद तत्व म्हणजे एकाच वेळी वेगळं पण आहे आणि एकाच वेळी सेम पण आहे, म्हणून त्याला अचिंत्य म्हटलेलं आहे तत्व. प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक दुसऱ्या गोष्टीपासून एकाच वेळी भिन्न आणि दुसऱ्या प्रत्येक गोष्टीशी एकरूपी आहे. मी शरीर नाही, मी आत्मा आहे, दोन्ही वेगवेगळं आहे. त्याच वेळी मी आता एकच आहे, मी शरीर पण आहे. तसंच भगवंत देखील सगळ्या कणाकणामध्ये आहेत. सगळे कण आणि कण भगवंतच आहेत, तरी पण भगवंत वेगळे पण आहेत. सगळं काही भगवंतांच्या आत आहे, तरी पण भगवंत वेगळे आहेत. या ज्या व्याख्या दिल्या जातात भगवद्गीतेमध्ये,
आणि इतर अनेक ठिकाणी यालाच श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात अचिंत्य भेद अभेद तत्व. भेद अभेद म्हणताना ते भेदाभेद म्हटलं जातं, भेदाभेद तत्व. भगवंतांनी आपल्या बहिरंगा शक्तीद्वारे निर्माण केलेले भौतिक विश्व हे एकाच वेळी त्यांच्याशी एकरूप व त्यांच्यापासून भिन्नही आहे. भगवंतांची बहिरंगा शक्तीने हे भौतिक जग निर्माण केलेलं आहे. ते एकाच वेळी भगवान पण आहेत आणि भगवान वेगळे पण आहेत. बहिरंगा भौतिक शक्ती ही भगवंतांपासून अभिन्न आहे, वेगळी आहे, पण त्याच वेळी ती निराळ्या पद्धतीने कार्य करीत असल्यामुळे ती त्यांच्यापासून भिन्नही आहे. शक्ती त्यांची आहे, त्यामुळे शक्तिमानापासून तिला वेगळं करता येत नाही. तशा अर्थाने बघितलं तर ते एकच आहे, परंतु संपूर्णपणे त्या शक्तीला वेगळं करून ठेवलेलं आहे. त्या अर्थाने बघितलं तर भगवंत वेगळे आहेत आणि शक्ती वेगळी आहे. या शक्तीलाच भगवंत मानण्यात काही अर्थ नाही. त्याचप्रमाणे व्यक्तिगत जीव हा एक समयावच्छेदे करून भगवंतांची एकरूप व त्यांच्यापासून भिन्नही आहे. एक समयावच्छेदे करून मोठा शब्द आहे. जनरली याचा अर्थ असतो वन विदाउट द अदर, नाही, वन विथ अँड डिफरंट फ्रॉम द सुप्रीम लॉर्ड. एकाच वेळी आपण भगवंतांची समान आहोत, त्याच वेळी वेगळे पण आहोत. हे एकाच वेळी भिन्न आणि अभिन्नत्वाचे तत्वज्ञान म्हणजे भागवत पंथाचा अचूक आणि परिपूर्ण सिद्धांत असून त्याचे अनुमोदन या ठिकाणी कपिल देवानी केलेले आहे. भागवत पंथ म्हणजे श्रीमद भागवतम वरती पूर्णपणे विश्वास असणारा पंथ, त्यांचं हे सिद्धांत आहे अचिंत्य भेदाभेद तत्व. भगवंत एकाच वेळी सेम पण आहेत, भगवंत आणि आपण एकाच वेळी सेमच आहोत, त्याच वेळी आपण वेगळे पण आहोत. अद्वैतवादी काय म्हणतात, आपण सेमच आहोत, टेम्पररी सेपरेट झालेलो आहोत, परंतु ऍक्च्युली आपण हे टेम्पररी आपली अवस्था संपली की सेमच एकच होणार आहोत. तो एकच आणि हे एकच वेगळं आहे. इथे एकच कोणत्या दृष्टिकोनातून, आपण भगवंतांचे अंश आहोत, भगवंत आपल्या कणाकणामध्ये आहेत, त्यामुळे सेमच आहे, परंतु वेगळे आहे, सेपरेट आहे. दोन्ही तत्वांचा एकाच वेळी कंबाइंड विचार करणे म्हणजे अचिंत्य भेदाभेद तत्व. प्रभुपाद म्हणतात की भागवतपंथी लोक हेच म्हणतात आणि कपिल देवानी देखील आता इथे हेच सांगितलेलं आहे. हे असं सांगण्याचा उद्देश काय असतो की ऑथॉरिटी व्यक्तीने देखील हे सांगितलेलं आहे, त्यामुळे मान्य करायला काही हरकत नाही. कपिल देव इज वन ऑफ द ऑथॉरिटी. जीवांना अग्नीच्या ठिणग्यांची उपमा दिलेली आहे. पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे अग्नी, ज्वाळा, धूर आणि सर्पण यांचा एकत्रित संयोग होतो. त्याचप्रमाणे या जगामध्ये जीव, भौतिक घटक आणि पुरुषोत्तम भगवंत यांचा एकत्रित संयोग होतो. जीवाची स्थिती ही नेमकी अग्नीच्या ठिणग्यांसारखीच आहे, ते अंश मात्र आहे. म्हणजे काय, मगाशी जसं आपण उदाहरण बघितलं, अग्नी, ज्वाळा, ठिणग्या, धूर सगळं एकच आहे, त्याच वेळी ते वेगळं वेगळं पण आहे. तसंच भगवंत जर अग्नी आहेत असं आपण समजलं तर आपण ठिणग्या आहोत, छोटे 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 स्मॉल अमाउंट, अगदी मायन्यूट, परंतु ठिणगीमध्ये आगीचे सगळे गुणधर्म असतात, म्हणून आपण एकच आहोत. परंतु वेगळे पण होऊन पडलोय आपण दुसरीकडे, त्यामुळे आपण वेगळे पण आहोत. आणि मागच्या श्लोकाच्या व्याख्येप्रमाणे देखील आपण वेगळे आहोत. अग्नी वेगळी आहे, ठिणग्या वेगळ्या आहे, ज्वाळा वेगळ्या आहे, धूर वेगळा आहे. तसंच हे आपण, भगवान, भौतिक घटक म्हणजे ज्यांनी हे शरीर बनलेलं आहे, पंचमहाभूत, इंद्रिय, हे सगळं एकत्र आहे, ऍक्च्युली एकत्र आहे, त्याच वेळी ते सगळं वेगळं वेगळं पण आहे.
महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जशी ठिणग्या हे अग्नीचेच अंश असतात, तसे आपण भगवंतांचे अंश आहोत. परंतु कसे अंश आहोत? अंश मात्र आहोत, एकदम मायन्यूट टायनी अंश. भौतिक बहिरंगा शक्तीची तुलना धुराशी करण्यात आली आहे. हे जग माया म्हणजे धूर आहे, त्यात ही ठिणगी अडकली आहे, हो की नाही? अग्नी सुद्धा भगवंतांचाच अंश आहे. विष्णू पुराणात म्हटले आहे की आपण या भौतिक ऐहिक जगात अथवा आध्यात्मिक जगात जे जे काही पाहतो किंवा अनुभवतो ते सर्व भगवंतांच्या विविध शक्तींपासूनच विस्तारलेले आहे. सगळी भगवंतांची शक्ती आहे. ज्याप्रमाणे अग्नी एकाच स्थानी राहून आपला प्रकाश व उष्मा यांचा विस्तार करतो, त्याप्रमाणेच भगवंत आपल्या विविध शक्तींचे संपूर्ण सृष्टीमध्ये वितरण करतात. आध्यात्मिक जग भगवंतांची शक्ती आहे, भौतिक जग भगवंतांची शक्ती आहे, आपण भगवंतांची शक्ती आहे. वैष्णव तत्वज्ञानाच्या सिद्धांतात 4 प्रमुख तत्वे आहेत. शुद्ध अद्वैत, द्वैत अद्वैत, त्यालाच अचिंत्य भेदाभेद म्हटलेला आहे, विशिष्ट अद्वैत आणि द्वैत. वैष्णव तत्वज्ञानाची 4ही तत्वे भागवतातील उपरोक्त 2 श्लोकात सांगितलेल्या प्रबंधावर आधारित आहे. आपण याच्या डिटेलमध्ये जायला नको. अद्वैत या शब्दाचा अर्थच असतो 2 वेगवेगळे. शुद्ध अद्वैत म्हणजे 2 वेगवेगळे, ते कधीच एकत्र येऊ शकत नाही, कम्प्लिटली डिफरंट. द्वैत अद्वैत म्हणजे आपण ही वैष्णव आपली श्री चैतन्य महाप्रभूंची फिलॉसॉफी, अचिंत्य भेदाभेद तत्व. एकाच वेळी ते द्वैत पण आहेत आणि अद्वैत पण आहेत, वेगळे पण आहेत आणि एकत्र पण आहेत. विशिष्ट अद्वैत, आय डोंट नो बट विशिष्ट अद्वैत म्हणजे, आणि द्वैत म्हणजे कम्प्लिटली दोन्ही वेगवेगळे आहेत. अद्वैत म्हणजे पण तेच म्हटलं काय मी, अद्वैत म्हणजे वेगळे नाहीच आहेत. हे 4 वेगवेगळ्या या तत्वज्ञानावर बरेच वैष्णव भांडत असतात, तर्कवितर्क करत असतात, विनाकारण चर्चा करत असतात, विनाकारण वेळ वाया घालवत असतात. हे जरी तुम्हाला परफेक्टली कळालं तरी उपयोग काय त्याचा, असा आपण विचार केला पाहिजे. श्रील प्रभुपादांची जी ती कथा आहे, प्रभुपाद जेव्हा ते हैदराबादमध्ये 2-3 वर्ष दुष्काळ पडलेला, पाऊसच नव्हता. प्रभुपाद जेव्हा तिथे प्रचाराला गेले, एअरपोर्ट वरती एका रिपोर्टरने विचारलं की द्वैत अद्वैत याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्ही अद्वैतवादी आहात का द्वैतवादी आहात? प्रभुपाद हसले आणि म्हणाले, आम्ही भगवंतांचे सेवक आहोत आणि भगवंत जे सांगतात ते आम्ही करतो, एवढंच आम्हाला माहिती आहे. आम्ही द्वैत अद्वैत आम्हाला काही माहिती नाही. तुमच्या या शहरामध्ये भागामध्ये 3 वर्ष झालं दुष्काळ पडलाय. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, पाऊस पाडायचा असेल तर यज्ञ करावा लागेल, यज्ञ करायचा असेल तर कर्म करावं लागेल. हेच पालन करणारे आम्ही आहोत, आम्ही द्वैत अद्वैतचा विचार करत नाही. हे सोडून द्या द्वैत अद्वैत, तुम्हाला उद्या खायला मिळणार नाही, दुष्काळ पडलाय, चला आपण कीर्तन करूया, संकीर्तन यज्ञ करूया, त्या यज्ञाद्वारे पाऊस तरी पडेल. प्रभुपाद म्हणायचे आम्ही प्रॅक्टिकल वादी आहोत, आम्ही द्वैतवादी पण नाही अद्वैतवादी पण नाही, आम्ही प्रॅक्टिकलवादी आहोत, व्यवहारवादी आहोत. हे आपल्या भक्तांना देखील बऱ्याच भक्तांना कळत नाही ऍक्च्युली. हे सगळ्या संज्ञा म्हणजे काय, व्याख्या आहेत. तुम्हाला जर फिलॉसॉफर व्हायचं असेल तर याच्यामध्ये डीप मध्ये जाऊन तुम्ही अभ्यास करू शकता. हरे कृष्ण. आपण इथेच थांबूया, उद्या संपतोय हा अध्याय. जसं मी काल पण सांगितलं, आणखीन एकदा तुम्हाला सगळ्यांना रिमाइंडर म्हणून सांगतो, सगळे आज उपस्थित आहेत म्हणून. पुढचा जो अध्याय आहे
तो अत्यंत 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 महत्वाचा आहे. माझा सगळ्यात फेवरेट अध्याय आहे संपूर्ण श्रीमद भागवतम मधला. सिरियसली आपण त्याचं वाचन श्रवण करूया. भक्ती मय सेवेचे भगवान कपिल देव कृत विवेचन. ऍक्च्युली इंग्लिश मध्ये सोपं आहे. एक्सप्लेनेशन ऑफ डिवोशनल सर्व्हिस बाय लॉर्ड कपिल. भक्तिमय सेवा म्हणजे काय भगवान कपिल देव समजावून सांगतात. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. आता आपण शेवटी म्हटला की प्रभुपादांनी श्री प्रभुपादांनी सांगितलं की आम्ही प्रॅक्टिकलवादी आहोत आणि आपण संकीर्तन नामाचा यज्ञ केला पाहिजे आणि आपण कर्म केलं पाहिजे. ह्याचा लोक वेगळा अर्थ घेतात की आपण फक्त हरिनामाचं मी बरोबर माझी अंडरस्टँडिंग आहे ते बरोबर आहे का चुकीचं आहे ते तुम्ही सांगा मला. जेव्हा आपण म्हणतो की आपण हरिनामाचा जप केला पाहिजे किंवा कीर्तन केलं पाहिजे, फक्त कीर्तनच केलं पाहिजे का त्याच्याबरोबर कर्म केलं पाहिजे? या कारण की जर नॉर्मल माणसाला जर सांगितलं की आपण हरिनामाचं कीर्तन केलं पाहिजे, मग फक्त कीर्तनच करणे योग्य बरोबर आहे का कीर्तनाबरोबर त्याला जोडून कर्म पण असला पाहिजे? भगवान श्रीकृष्ण ऍक्च्युली भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायात सांगतात की कोणताही जीव कर्म न करता राहूच शकत नाही. ते कुठल्याही लेवलला असो. समजा तुम्ही ठरवलं रात्रंदिवस फक्त जप करायचा आहे बसून, तरी बसणे हे देखील एक प्रकारचं कामच आहे. श्वास घेणे एक प्रकारचं कामच आहे. तुम्ही उद्या म्हटलं की मी काही स्वयंपाक करणार नाही, प्रसाद करणार नाही, खायला तर लागेल. माझ्या जवळ आणून ठेवा, उचलून तोंडात तरी घालावं लागेल. काही ना काही कार्य आपल्याला करावंच लागतं. कार्य न करता कोणताही जीव जगू शकत नाही. आणि जेव्हा ते कार्य दूषित होतं तेव्हा त्या जपाला पण काही अर्थ राहत नाही. हा खूप चुकीचा कन्सेप्ट आहे सध्या स्थितीमध्ये की फक्त हरिनाम कीर्तन केलं पाहिजे. प्रभुपादांनी सांगितलंय येस, एका विशिष्ट स्टेजला तुम्ही फक्त तेवढं केलं तरी चालतंय. त्या स्टेजला जाऊपर्यंत तुम्हाला कर्म करावं लागतं. आणि हे जे असे म्हणणारे लोक आहेत ते 2 तास जप करतात आणि उरलेलं दिवसभर काय कर्मच करत असतात. कोण बिनकर्माचं राहिलेलं आहे या जगामध्ये? काही ना काहीतरी काम तर करावंच लागतं. पण ते केलेलं काम प्रदूषित आहे, पोल्युटेड आहे की प्युअर आहे याच्यावरती ठरतं की तुम्ही भगवंतांची सेवक आहात की नाही. भले तुम्ही कितीही जप करत असाल, कितीही कीर्तन करत असाल, पण उरलेल्या वेळेमध्ये जे कर्म करता ते कर्म प्रदूषित असेल तर त्या जपाला कीर्तनाला काही अर्थच राहत नाही. म्हणून भगवद्गीतेमध्ये दिलेला हा मार्ग आहे की जप आणि कीर्तनासोबत सोबत कर्म केलं पाहिजे. माम अनुस्मर युद्धच्या, माझं स्मरण करत करत युद्ध कर. त्याचं कारण भगवंत तिथेच सांगतात की कोणीही जीव नाही जो कर्म न करता राहू शकतो. करायलाच लागतं काही ना काहीतरी. जनरली असे जे भक्त असतात जे फक्त जप करतात, दुसरं काही करत नाहीत, अशा भक्तांना शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे निष्किंचन. त्यांची कसलीही इच्छा राहिलेली नसते या जगामध्ये. निष्किंचन. जंगलामध्ये जातात, फक्त जप करत बसतात. कसली इच्छाचा अर्थ असतो त्यांना भूक तहान याची पण इच्छा नसते. त्या स्टेजला तुम्ही गेल्यानंतर फक्त ते केलं तर चालतं. आणि अशी उदाहरणं खूप 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 कमी असतात शास्त्रामध्ये. हरिदास ठाकूर, ऍक्च्युली हरिदास ठाकूर पण उठून जेवायचे. गौर किशोरदास बाबाजी महाराज,
जगन्नाथदास बाबा महाराज, निष्किंचन जे वृंदावन मधले बाबाजी असतात ते निष्किंचन खरे बाबा. कशाचीच काही देणं घेणं नसतं त्यांना. मग ते कर्म त्यांनी कर्म नाही केलं तरी चालतं, परंतु ऍक्च्युली बघायला गेलं तर ते पण कर्म करतच असतात. कुठलं कर्म करत असतात? प्रचाराचं काम करत असतात, की तुम्ही असा जप करा, असे शुद्ध भक्त व्हा, असं कर्म करा, असं कृत्य करा, हे करा, हे करू नका, हे याचं सांगणे, हे प्रचार करणे देखील कामच आहे, कर्मच आहे. कोण जीव असा आहे जो कर्म न करता जगू शकतो? कोणीही जगू शकत नाही. ऍक्च्युली ज्यांना भगवंतांचं काम करायचं नसतं ते लोक हे पळवाट काढतात. आम्हाला फक्त प्रभुपादांनी जप कीर्तन श्रवण करायला सांगितले. मग फक्त कीर्तन आणि श्रवणच करा ना, ऑफिसला कशाला जाता? नाही, तिथे जाऊन काय करता? ऑफिसमध्ये कर्म, बरोबर आहे की नाही? ऍक्च्युली ऑफिसला जायची जी प्रक्रिया आहे त्याला पण कर्म म्हणता येतं. गाडीवर जावा, चालत जावा, काम कोणालाही चुकलेलं नाहीये. जो काम करत नाही तो जीवच नसतो, डेड बॉडी असते. सिंपल व्याख्या. आणि मग हे काम वाईट केलं तर ते तुम्हाला बांधून ठेवणार, चांगलं केलं तर तुम्हाला मुक्त करणार. एवढं सिंपल आहे भगवद्गीता. त्यामुळे काम केलंच पाहिजे. काम न करणारा कुणीही नाही आहे या जगामध्ये. स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी भगवंतांचं काम करणार नाही असे म्हणणारे भरपूर जण आहेत, आणि याच्यासाठी हे सिद्धांत अशा दुमडून वापरतात, मोडून तोडून वापरतात. बस एवढा फरक आहे, हो की नाही? असं जर तुमचं ठाम मत असेल तर तुम्ही त्या ठाम मतावरती ठाम राहिलं पाहिजे. मी इथून हलणार नाही, जप करत बसणार. बायको कितीही बोलवायला आली, चला प्रसाद तयार आहे, नाही, मला प्रभुपादांनी सांगितलंय फक्त जप करायचंय, चॅन्ट अँड बी हॅपी. हो की नाही? डज दॅट मेक सेन्स? माणसाला आपल्या इंद्रिय तृप्तीला लवकर सोडायची नसते, त्यामुळे तो बऱ्याचशा गोष्टी अध्यात्मातल्या दुमडून मोडून तोडून वापरायला शिकतो. हा आपला प्रॉब्लेम आहे. आणि हे चुकीचं पण समजावून घ्यायचं नाही बरं का. एक यंग माताजी आहेत, एकदम युट्यूब वरती ऐकून त्यांनी मला फोन केला होता आणि ते म्हणाले मला तुमच्याकडूनच मार्गदर्शन पाहिजे. मग मी त्यांना भगवद्गीतेचे क्लास रोज ऐका म्हणून सांगितलं, आणि एकदम आता ते म्हणालेत की हे सगळंच वेगळं आहे. मी इतके दिवस भगवद्गीता 4 वर्ष झालं मी वाचतोय, ऐकतोय, हे सगळं तुम्ही वेगळंच सांगताय, पण खरंच वाटतंय हे सगळं, पण याचा सगळ्याचा अर्थ एकच निघालाय की वैराग्य आलं पाहिजे, वैराग्य आलं पाहिजे, वैराग्य आलं पाहिजे. आता करायचं काय? कसं काय म्हणतात, विचित्रच वाटायला लागलंय सगळं. सगळं सोडायचं की काय? सगळं सोडून द्यायचं की? नो, युक्त वैराग्य. सोडून द्यायला तुमचं काही नाहीच आहे. काय सोडून देणार आहे तुम्ही? हे सगळं भगवंतांच्या सेवेमध्ये वापरायचंय, म्हणजेच कर्म करायचंय. काही जणांना वैराग्य अनासक्ती म्हणजे वाटतं की कर्मच सोडून द्यायचं, कर्माचा त्याग करायचा. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये भगवंत डिटेलमध्ये समजावून सांगतात, कर्माचा त्याग नसतो करायचा कुठल्याही परिस्थितीमध्ये. कर्माचा त्याग तमोगुणी माणूस करतो. सत्वगुणी माणूस कर्तव्य म्हणून कर्म करतो. रजोगुणी माणूस त्रास होतोय म्हणून कर्माचा त्याग करतो. तमोगुणी माणूस करायचं नसतं म्हणून कर्माचा त्याग करतो. असे रजोगुणी तमोगुणी भक्तीमध्ये आल्यावर देखील त्याच रजो आणि तमोगुणामध्येच भक्ती करतात. सत्वगुणी मात्र कर्तव्य म्हणून कर्म करतो, काम करतो, कष्ट करतो, पैसा मिळवतो, तो पैसा भगवंतांच्या सेवेमध्ये वापरतो. शरीर धष्टपुष्ट ठेवतो, ते शरीर भगवंतांच्या सेवेमध्ये वापरतो. यात काय चुकीचं आहे? हे शरीर चांगलं धष्टपुष्ट ठेवून भगवंतांच्या सेवेत वापरणे चांगलं,
का मला काहीच नका करू म्हणून सांगितलंय, जप करा म्हणून सांगितले म्हणून एका कोपऱ्यात पडून राहून हरे कृष्ण म्हटलेलं चांगलं? रूप गोस्वामी म्हणतात हे असे एका कोपऱ्यात राहून हरे कृष्ण म्हणणारे जे असतात ते समाजासाठी घातक असतात. ऍक्च्युली उत्पात एव कल्पते, एकांत की हरेर भक्ती उत्पात एव कल्पते. युक्त वैराग्यामध्ये स्थित झालं पाहिजे. वैराग्य पाहिजे, पण तू कसा वैराग्य? माझं नाही, पण माझ्याकडे आहे त्यामुळे मी भगवंतांसाठी वापरणार, मी दुसऱ्याला पण देणार नाही. दुसऱ्याला देऊन त्याला पुन्हा कर्मबंधनात कशाला अडकू? हे भगवंतांचं आहे, भगवंतांच्या सेवेत वापरायचंय. हे शरीर, हे घर, हे संपत्ती, हे सगळं 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 कण आणि कण भगवंतांचं आहे, माझं काही नाहीच आहे. या वाक्यात वैराग्य आहे की नाही? परंतु याचा खरा अर्थ असतो ते भगवंतांच्या सेवेमध्ये वापरणे. प्रभुपाद एक सिंपल उदाहरण देतात याचं, ते म्हणजे रस्त्यात जाता जाता तुम्हाला 100 रुपयाची नोट दिसली, 500 रुपयाची, आजकाल 100 रुपयाची दिसत नाही. माझं नाही आहे म्हणून निघून जाणे मूर्खपण आहे. किंवा कुणाचं का असे ना, आता मला मिळालं म्हणून खिशात घालणे देखील मूर्खपण आहे. परंतु ज्याचं आहे त्याच्यापर्यंत पोहोचवणे हे सगळ्यात बुद्धिमत्ता आहे, चांगली बुद्धिमत्ता आहे. तो भाव आपण ठेवला पाहिजे आणि त्या भावामध्ये मग काम केलं पाहिजे. शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी काम केलं पाहिजे, दात घासलं पाहिजे, आंघोळ केली पाहिजे, 2 वेळेचा प्रसाद घेतला पाहिजे, हे पण कर्मच आहे. लोकांना वाटतं हे कर्म नाही आहे, हे पण कर्मच आहे. मग शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी काही अर्थ लागतो, तो अर्थ कमवणे हे देखील कर्मच आहे. फक्त तो अर्थ चांगल्या मार्गाने कमवणे म्हणजे ते कर्म आपल्याला बांधून ठेवणार नाही, हे शिकणे, यालाच अध्यात्म म्हणतात. आणि ते जर भगवंतांची सेवा करत करत तो अर्थ मिळत असेल आणि शरीर स्वस्थ राहत असेल तर मग हे सगळ्याचं कॉम्बिनेशनला परफेक्ट भक्ती म्हणतात. सोने पे सुहागा. तर या अशा प्रकारचं जर तुम्ही व्यवस्थित समजावून घेतला ओव्हरऑल, तर याला म्हणायचं परिपूर्ण ज्ञान. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचंय? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण.